अहो पहिलवान जरा दमान पाया टाकला की माझा. घ्या. वाजता कधी येणार आहे? आता मला तरी काय ठाव. नाही, समजा तुला ठाव असते ना म्हणून विचारलं. येईल वाजतात. तू नका काळजी कर, तू लक्ष दे कामावर. होय. पहिलवान काय कुस्तीचं बी शेतीगत असते बघा. म्हणजे? दोन्हीकडे बी जेवढा जास्त घाम गाळू तेवढा जास्त मोबदला मिळतोय. मला सांग, तुला एवढं शेतीचं कौतुक आहे? अरे शेती आहे म्हणून आपण आहे. आणि मलाच नाही, समजेसनी शेतीचं आणि शेतकऱ्याचं कौतुक पाहिजे. असू दे, मला लय काम आहेत, तू कर आराम. अरे आराम काय करतोय? कुस्तीचा आकार चांगला होतोय बघ. आणि हे बघून मला बी कुस्ती खेळू वाटते. होय का? मग तुम्ही उतर की आखाड्यात. अरे ये आल्यावर ते बी करीन की. हे चवत नाही गावात. कोणी कोणाशी भांडत नाही, काय नाही. हे, असं कसं पेटणार? दोघच? हीच येळ आहे. बाळू कुठं आहे माहिती करून घ्यायची, हीच येळ आहे. अय भीमा, अय इकडे. हा आलो आलो. अरे काय कुठं? कुठं नाही, आणि दोघच? मायाप्पा कुठे? मा शेतावर गेला. असं असं. पण करे भीमा, बाळू आला होता का जिकडे गेला होता तिकडून? नाही अजून. आणि कधी यायचा? नाही म्हणजे आम्हाच नेहमी गमत नाही ना त्याच्या बिगर. आम्हाला बी ठाव नाही. असं कसं? तुम्हाला ठाव नाही असं कुठं असतं का? आता नाही तर नाही. बरं बरं आहे, चिडू नग. बर कुठे गेला म्हणायचा बाळू? बाळू शेटचीकडे असताना तिथे गंगप्पा नावाचा सालगडी होता, त्याच्या घरी गेला आहे. कशाला? शेठजीकडे गेला असता तर समजलं असतं. हे कोण गंगप्पा आहे आणि त्याच्याकडे काय गेला? त्याचं काहीतरी काम असेल. असं होय. आणि तुम्ही आणायला जाणार होते ना, त्याचं काय झालं? आम्ही आणायला गेलो होतो, पण त्यांनी बाळूला सोडलंच नाही. गंगप्पाचा पोरगा पहिलवान आहे ना, त्याला कुस्तीत मदत करतो आहे. आणि त्यो भीमा मामा, चला आपल्याला घरला जायचं आहे. हा जातो रे तात्या. अरे थांब नाही. अरे आणखी काही सांग नाही. अरे बाळू पैलवान तयार करतो का? आहे काय बाळूच्या डोसक्यात? पण चल सांगावं लागल. आय काय ग, कसला विचार करते आहेस? बाळूची काळजी वाटते आहे. का आता काय झालं? काय झालं नाही, पण त्याच्या आठवण येऊन त्याची काळजी वाटते आहे. आपल्यालाच त्याची आठवण येते, त्याला काय वाटत बी नाही. अगं असं कसं वाटत नाही? मग कशाला काळजी करतीयास? आणि तसं बी बाळूची काळजी करून काय उपयोग आहे का? नाही ना व. मग तू नग तरास करून घेऊ. काय केलं म्हणजे बाळू नीट वागल? काय पैलवान, दमला का?
बस बस आराम कर. झोप नसत तर जरा झोप. आपल्याला कुठं कुस्ती जिंकायची आहे. म्हणजे मी तुला एवढं सांगतो आहे तरी बी तू बसलास. तुझ्यासारखा बसलो नाही, काम करतोय. दमलोय जरा. आता समजलं का तुला तुझा बाग किती दमत असेल. अरे तू एक आकाडा करूस तर दमलास. तुझ्या बाने एकट्यानं समज शेत पिकवलं आहे. हा उठ कामाला लाग. कुस्ती खेळासाठी शरीर दगडागत करायला पाहिजे. तुला जर जिकायचं असेल तर एवढ्यात दमून नाही चालायचं. दम जरा. दमला तो संपला. मोठाही जे पाहिजे असेल तर कष्ट बी करायला लागतं. असं दम जरा म्हणायचं काय नाही बघ. हे बघ, मी जे सांगतोय ते आता नीट कान देऊन ऐक. होय. मी आता मुंबईला जाईन. कधी परत येईन माहित नाही, पण तुला इथेच राहायचं आहे. सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? होय अप्पा, तुम्ही काही काळजी करू नका. इथे राहून मी सगळं कसं मुठीत घेते बघाच तुम्ही. तुम्ही निश्चिंत जा. आपण ठरवल्याप्रमाणे सिद्धरामय्या बरोबर तुझं लग्न करायचं असेल तर सिद्धरामय्याला मनापासून तुला पती मानावं लागेल. मी जेव्हा या वाड्यात आले तेव्हाच या वाड्याची मालकीण झाले बघा. तेव्हाच मी त्यांना माझे पती मानले. मी जेव्हा परत येईन तेव्हा अशी परिस्थिती हवी की तुमच्या दोघांचं लग्न लावता येईल. त्याची तर बिलकुल काळजी करू नका आप्पा. तुम्ही येईपर्यंत ती वैजंता या घरात राहिली तर नशीब समजा. वैजंताला साधी समजण्याची चूक करू नकोस. ती हुशार बाई आहे. अय्यो आप्पा, ती हुशार जरी असली तरी मी सुभद्रा आहे. भल्या भल्यांचं माझ्यासमोर काही चालत नाही तरी वैजंता कोण असते. तरीही तिला तू कमी समजण्याची चूक करू नकोस. बर, काही झालं तरी सिद्धरामय्या सोबत तुझं लग्न झालंच पाहिजे. मी या वाड्यात आलो तेव्हा बघितलं आणि तू बी बघितलं असशील. वाडा भरलेला आहे. अनेक पिढ्या बसून खातील अशी परिस्थिती आहे. सिद्धरामय्या मोठं प्रस्थ आहे. जर अशा वाड्यात तू आलीस तर आयुष्यभर राज्य करू आपण. म्हणून म्हणतो अशी संधी सोडू नकोस. तुम्ही काळजी करू नका आप्पा. या वाड्यात तर मी आले आहेच. आता बाहेर जाईल ती सुभद्रा कसली, तुम्ही बाहेर जाईल ती वैजंता. शाबास. आपण जे बोललोय ते कोणाला समजू देऊ नकोस. नाही नाही आप्पा, हे फक्त तुमच्या आणि माझ्यामध्येच राहील. आणखीन एक, या गावात काय काय चालतं, कोण कसं आहे याची माहिती काढून ठेव. ते कशासाठी? आपल्याला एखाद्याला हाताशी घ्यायचं असेल तर कोण कसं असतं ते माहिती असलेलं बरं. हा, पण ही माहिती काढणं बिलकुल अवघड नाही बघा. कारण त्यासाठी तो तात्या असतो ना, त्याला तर माझ्या संगे बोलण्यासाठी नुसती संधीच हवी असते बघा.
मग उशीर कशाला करतेस? ठेवून टाक संधी, म्हणजे काम होईल आपलं सुरू लगेच. इतक्यात नाही आप्पा, इतक्यात नाही. योग्य संधी बघून सगळं काही करायचं. चांगल्या घरच्या स्त्रिया असं इतक्या लवकर कुठल्या परपुरुषाशी बोलत नसतात. आधी स्त्रियांचं मन जिंकायचं आणि मग पुरुषांचं. सगळ्यात आधी कोणाचं मन जिंकायचं असेल तर ते वैजंताचं. बरोबर समजलं आहे बघ तुला, काय करायचं आणि काय करायचं नाही ते. आता मला कसलीच काळजी नाही. आता आपल्या मनासारखं होऊ दे, एवढंच. होणार, सगळं आपल्या मनासारखं होणार बघा. अयो काका निघालात? होय, निघतो आता. बर बर. सुभद्रा इथेच राहील. राहू द्या, काय त्यात एवढे. वैजंता, तू आहेस, खूप आधार आहे बघ. सुभद्राची आई आज जिवंत असती तर ही वेळच आली नसती बघ. अय्य अय्यो असू दे काका, हे घर आपलंच आहे असं समजा. अय्य समजतोय की मी आपल्या घरासारखंच समजतोय. अय्य कसं आहे, अचानक मुंबईला जावं लागतंय. काम कधी होणार माहीत नाही. आणि सुभद्राला घेऊन जाणं शक्य नाही. काय करावं समजत नव्हतं, म्हणून मनात विचार आला तुमच्याकडे सोडून जावं. सिद्धरामय्या, तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण अय्यो काका, त्यात त्रास कसला म्हणतो मी? अरे सुभद्रा काय परकीय आहे का? अय्यो घरचीच आहे. काळजी नका करू तुम्ही. तुमचं सगळं काम आवरून निवांत या. अय्य खूप उपकार झाले बघा. अयो उपकार, अयो उपकार काय काका? अयो उपकार. सुभद्रा, यांना त्रास होईल असं वागू नकोस. वैजंताला मदत कर. हो हो काका, तुम्ही खूप काळजी करता बघा. आम्ही आहोत ना. तसं नाही, तिचं काही चुकलं तर सांभाळून घ्या बघा. होय होय. येतो मी. अयो नीट जा. हो सिद्धरामय्या, येतो मी. अय्य सुभद्रा, येतो ग. आप्पा, तू अशीच रडलीस तर माझा पाय निघणार नाही बघ सुभद्रा. आप्पा, तुम्ही गेलंच पाहिजे का? नाही जाऊन कसं चालणार. हा गेलो आणि हा आलो बघ. आणि बहीण आहेच की तुझी इथे. हो, पण तुम्ही लवकर या आप्पा. काम झालं की लगेच येणार. वैजंता, काळजी घ्यायची. होय होय होय. माझ्याशिवाय एकटी राहिली नाही कधी. लहान बहीणच आहे तुझी, सांभाळून घे. तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. आप्पा, मी येऊ का तुमच्या सोबत? अरे नको 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 नको. तू जाऊन काय करणार सुभद्रा? मुंबईला कामासाठी चालले. तू राहा की तुझ्या बहिणी सोबत इथे निवांत. बघ किती चांगली माणसं आहेत. तिकडे घेऊन जाणे शक्य असतं तर घेऊन गेलो नसतो का? होय. पण तुम्ही लवकर या. लवकर येतो. सिद्धरामय्या, वैजंता, येतो मी. हे सावकाश या. आप्पा, अय्यो सुभद्रा, अय्यो किती रडतेस ग. आम्ही आहोत ना.
चल आपण आत जाऊ. चल. गंगे, मी आज जरा जाऊन येते हा कुठं ग? देवळात. असं मध्येच काय झालं? अगं काय झालं नाही, लई दिस झालं गेले नाही, तेव्हा जाऊन येते. मी येऊ का संग? अगं न ग, मी अशी गेले ना अशी आले बघ. बर. येते. कुणासाठी एवढं देवाकडे हेलपट घालणं चाललंय? बाळूसाठी नाही तर सत्यावासाठी चाललं आहे समज. सत्यवाला देवापाकडे घेऊन जाऊया म्हणलं तर तुम्ही कुणी बी ऐकत नाही माझं. आणि बाळूसाठी जायची गरज नाही, सांग तुझ्या मायला. म्हणजे देवानं बी बाळू पुढे हात टेकले हाय ती आ. त्यासनी देवाकडे जाऊ दे ना तर अजून कुठं तरी जाऊ दे. तुम्ही नका हा काळजी करू, त्यांचं ते बघून घेत्याल. मी सांगायचं काम केलं हा. त्याची काय बी गरज नाही, तुम्ही जाऊन झोपा. पोराच्या काळजीनं मला झोप येणार नाही. आता काळजी कराय काय झालं? तू ही तर रमली आहे. तू गेली असती तर 4 घास त्याला खायला मिळालं असतं. मला त्याची काळजी करायला नको का? तर आता उपाशी झोपत असतील ना व ते. आणि तसं बी आता जत्रा आली आहे तोंडावर, ते काय ऐकलंच राहणार आहेत का? नाही ना व, येतेलच की. रामप्पा घे. काय झालं? अहो ठाव नाही, मी पाणी द्यायला गेले तर रामप्पा काय झालं? काय नाही, मग हे असं का केलं? तुम्ही समधी मिळून मला फसवताय. मला कळलं ना वय, काय फसवलं? कुस्ती जिंकून देणार, कुस्ती खेळायला देणार म्हणून तुम्ही समधी माझ्याकडून कामं करून घेता वय. अरे तू कुस्ती खेळायचीच आहे. कधी हा? जत्रा तोंडावर आली, कुस्तीचा सगळा आखाडा मी एकट्यानं उभा केला आणि तुमचा तो वस्ताद पैलवान आणाय म्हणून गेला, तो तिकडच राहिला. अरे त्याला पैलवान नसल मिळाला. हे आधी कळत नव्हतं वय, येताना पैलवान घेऊन यायला. अहो पैलवान, जत्रा तोंडावर आली हाय, तुम्ही कुस्तीसाठी उतरणार आहे हे वस्तादच नीट ठाव नसल. आता ते गेलेत ना, मग येतील की. ए कुणी येणार नाही, तुम्ही समधी मला येड्यात काढताय. अरे तसं काही नाही, काळजी करू नको, येतीन वाजतात. कधी येत्याल? जत्रा संपल्यावर. पैलवान दम जरा जरा. ए अरे तू तर माझ्याशी बोलूच न ग. रामप्पा सवान बोल त्याच्या संग. मला नाही जमायचं, लय आदर दिला, आता नाही. तुम्हाला सांगून ठेवतो, वस्ताद जर आला नाही ना तर मी काय बी करायला मागं पुढे बघणार नाही. पैलवान जरा शांत व्हा. मस्त कुस्ती जिंकायची असेल तर धीर धराय शिका. धीर धरायचा आणि कुस्तीचा काय संबंध? मैदानात बी आणि मैदानाच्या बाहेर बी जिंकायचा असेल तर त्यासाठी धीर धरायला शिकाय पाहिजे. कुस्ती खेळताना जर तुमचं डोकं शांत नसेल, तुम्हाला तुमची चाल खेळता यायची नाही. वस्ताद काय म्हटलं आठवतंय ना? रामप्पा, अरे कुस्ती जर जिंकायची असेल तर समोरच्याला ओळखता आलं पाहिजे, तो काय डाव चालणार आहे ते समजलं पाहिजे आणि त्यासाठी आपण शांत पाहिजे. तेव्हा जरा शांत राहा, स्वतःच्या रागावर ताबा मिळवा. आधी स्वतःला समजून घ्या, त्या बिगर पुढचा समजायचा नाही. राग येईल असं वागू नका, आणि तरी बी राग आला
तर 100 जोर जास्त मार, तर या अशा आदळपट करू नग. जा कामाला लागा आता. ही माझी बी परीक्षा आहे. बघू रामप्पा हारतोय का जिंकतोय ते.